जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरनोली येथे अनेक असे औषधोपयुक्त वनस्पती आहेत। आपण बघू शकता की खूप सारे वनस्पती इथे दिसत आहेत, झाडे आहेत। पहिलं झाड आवळ्याचं। आवळ्याला इंग्रजीमध्ये इंडियन गूसबेरी असं म्हटलं जातं। आवळ्याचा वापर प्रामुख्याने त्रिफळा चूर्णामध्ये केला जातो। सोबतच केसांच्या समस्यांवर आवळा हे फार गुणकारी असं वनस्पती आहे। मधुमेहाच्या रुग्णासाठी सुद्धा आवळा हा खूप आरोग्यदायी आहे। आवळ्याच्या सेवनाने स्मरणशक्तीमध्ये वाढ होते, डोळ्यांचे विकार, चेहऱ्यावरील जे काळे डाग असतात किंवा युरिन इन्फेक्शन असतं यावर आवळ्याचा वापर एक रामबाण औषध म्हणून संबोधलं जातं। खूप गुणकारी असं ही एक वनस्पती आहे। ही दुसरी वनस्पती ज्याला अडुळसा असं म्हटलं जातं, फार गुणकारी अशी वनस्पती आहे, आमच्या शाळेमध्ये आहे। मुलांना किंवा म्हणजे वयोवृद्धांना सुद्धा, वयस्कर व्यक्तींना सुद्धा जेव्हा खोकला होतो त्या खोकल्यावर एक रामबाण म्हणून औषध आहे। अशी 2-3 झाडं आमच्या शाळेमध्ये आहेत। अडुळसा खोकल्यावर याची पानं, या पानांचा रस काढायचा आणि तो रस 2दा सकाळ संध्याकाळ घ्यायचा, खोकला अगदी बरा होतो। शाळेच्याच आवारातील परत हे एक झाड ज्याला जांभूळ असं म्हटलं जातं। याचं शास्त्रीय नाव सायझियम क्युमिनी असं म्हणतात आणि हे मिरटॅशिये कुळातील झाड आहे। प्रामुख्याने याची उंची फार मोठी होते। याची जी फळं असतात ती फळं फार छान गोड लागतात, थोडी तुरट पण लागतात। खऱ्या अर्थाने मधुमेह हा जो आजार आहे, ज्याला आपण शुगर म्हणतो, त्याच्यावर हे गुणकारी असं फळ आहे। पचनक्रियेसाठी परिणामकारक ठरतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे किडनी स्टोन्स असतात, ते किडनी स्टोनसाठी याच्या ज्या बिया असतात त्या बिया चावून चावून त्याला खाल्लं जातं। त्यामुळे जे किडनी स्टोन ज्याला आपण मूतखळा म्हणतो, ह्या आजारावर हे एक रामबाण आणि सर्वोत्तम असं गुणकारी असं औषध आहे। जांभळाच्या फळामुळे म्हणजे जांभळामुळे रक्त शुद्ध होते। चेहऱ्यावरचे जे मुरूम असतात किंवा जे पुटकुळे असतात ते जांभळाच्या बिया उगाडून लेप लावल्यावर ते कमी होतात। पूर्वीच्या काळामध्ये आणि आतासुद्धा जांभूळची जो पानाचा रस असतो, एखाद्या वेळेस विंचू चावला तर त्यावेळेस ते त्यावर रस करून लावलं की थोडीशी सूज कमी होते। जांभूळा पित्तशामक आहे आणि गर्भावस्थेमध्ये खूप म्हणजे जे स्त्रिया असतात, गरोदर माता, त्यांनी खूप जांभळं खावी। सोबतच बाळांच्या वाढीसाठी सुद्धा ही याची फळं अत्यंत उपयोगी आहेत। हे आमच्या शाळेतील परत एक व्हर्बेनेसी कुळातील घाणेरी वनस्पती, त्यालाच पुन्हा टणटणी वनस्पतीसुद्धा असं म्हणतात। झुडुपाच्या स्वरूपामध्ये ही वनस्पती वाढते। या वृक्षाचं शास्त्रीय नाव लँटाना कॅमेरा असे आहे। ही वनस्पती अतिउष्ण कटिबंधामध्ये आढळते। प्रामुख्याने मूळव्याध नावाचा जो आजार आहे, ज्याला इंग्रजीमध्ये पाईल्स वगैरे म्हणतो आपण, तर पाईल्स म्हणजेच मूळव्याध हा आजार, याची जी पाने असतात त्या पानांचा रस करायचा आणि सकाळ संध्याकाळ 2दा घ्यायचं। असं जवळपास 7 दिवस आपण त्याचं सेवन केलं तर मूळव्याध नावाचा जो आजार असतो तो आजार दूर होण्यासाठी या वनस्पती, जे टणटणी किंवा ज्याला आपण घाणेरी म्हणतो, ही वनस्पती अत्यंत उपयोगी आहे आणि ही आमच्या शाळेमध्ये आहे। ही फार चांगली गोष्ट आहे। परत हे एक झाड हिरड्याचं झाड आहे। याला इंग्रजीमध्ये मायरोबॅलन्स म्हणतात। हिरडा हा स्वास्थ्य संवर्धक आणि रोगनाशक आहे। हिरड्याला आयुर्वेदामध्ये हरितकी असं म्हणून ओळखलं जातं आणि एक औषधांचा राजा म्हणून या हिरड्याकडे बघितलं जातं। त्रिफळा चूर्ण जो आपण प्रकार पाहतो, त्रिफळा चूर्णामध्ये आवळा, बेहळा आणि हिरडा जे असते, या हिरड्याचं फार मोठं असं कार्य अग्रणी आहे। हिरड्यामध्ये चॅबुलिन, चेबुलर्जिक, कोरिलाझिन, पायरोगालाल आणि ते काय परत फेरुलिक नावाची रसायनं असतात, केमिकल्स। लैंगिक आरोग्य वाढवण्यासाठी
याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला जातो। सोबतच प्रजनन क्षमता वाढते, पचनास मदत होते, वजन कमी करण्याससुद्धा मदत होते, जखम लवकर बरी होण्यास आणि दृष्टी आणि त्वचेसाठी हे फार हिरड्याचं झाड वरदान आहे। मात्र हे जे आपण हिरड्याचं जे म्हणतो झाड, त्याची जी फळं असतात हे सेवन करताना थोडंसं काही गोष्टी लक्षात पण ठेवाव्या लागतात। जसं एखाद्याला समजा शुगर आहे आणि ते जर समजा ती व्यक्ती शुगरच्या औषधी घेत आहे शुगर कमी करण्यासाठी, तर त्यांनी या वनस्पतीची जी फळं असतात त्या फळांचा वापर मात्र करू नये। ही अशा प्रकारची फळं असतात, दाखवू इच्छितो। ही हिरड्याची फळं आहेत आणि हे फार गुणकारी असं फळ आहे। आमच्या शाळेमध्ये हे आहे। हे कडुनिंबाचं झाड सर्वत्र आढळतं। शाळेमध्ये भरपूर अशी कडुनिंबाची झाडं आहेत। इकडे आहे, इकडे पण असंच झाडं आहेत, हे इकडे पण खूप सारी झाडं आहेत कडुनिंबाची। आणि ही कडुनिंबाची जे झाडं आहेत यांचा वापर सगळ्यांना माहिती आहे। आपल्या दातांच्या हिरड्या मजबूत होण्यासाठी कडुनिंबाचा फार मोठा असा वापर केला जातो। हे जे वाढलेलं झाड दिसत आहे ना, हे वाढलेलं झाड मागच्या वर्षी या झाडावरती वीज पडली। सुदैवाने सुट्टीचा वेळ होता, त्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी कुठल्याच विद्यार्थ्यांना म्हणा किंवा आमच्या शिक्षकांना सुद्धा झालेली नाही। या झाडावरती खूप मोठी अशी कडाडून वीज पडली होती। हे झाड आहे भेड्याचं, आता ते मरण पावलं। जे त्रिफळा चूर्ण मगाशी मी जे बोललो होतो ते त्रिफळा चूर्णासाठी भेळा, आवळा आणि हिरडा याचा जो वापर केला जातो, याची सुद्धा फळं असतात, त्याचा आपण छान वापर करत होतो पूर्वी। परंतु आता हे झाड आमच्याकडून आमच्या आवारातून आता मरण पावलं, हे आमचं दुर्दैव। हे आहे करंज, त्याला करंजी पण असं म्हटलं जातं। याला लॅटिनमध्ये पोंगामिया पिनाट्टा असं म्हणतात। याला सायंटिफिक नेम जट्रोफा नावाने जर आपण गुगलवरती सर्च केलं तरी आपल्याला भरपूर याची माहिती मिळेल। याचे जे फळं असतात ते करंजीच्या आकाराचे असतात, म्हणून कदाचित त्याला करंजी किंवा करंज असे नाव पडले असावं। याच्या फळापासून निघणारे जे तेल असते ते आयुर्वेदामध्ये औषधी म्हणून वापरायचे आणि याला करंज तेल असं म्हणून सुद्धा फार प्रसिद्ध आहे। हे जंतुनाशक असं तेल आहे। या द्रव्यामध्ये करंजीच्या फळापासून जो आपण करंज तेल बनवतो त्या द्रव्यात करंजीन आणि पॉन्गेमाल अशी काही द्रव्ये असतात। प्राचीन काळामध्ये विविध प्रकारचे जे त्वचारोग आहेत, सर्पदंश आहे, कृमी आहे किंवा दूषित जखमा भरण्यासाठी याचा वापर केला जायचा। याची करंजीची तर आमच्या शाळेमध्ये खूप सारी झाडं आहेत, फक्त एक झाड दाखवतोय। आपण बघू शकता शाळेचं हे आवार आहे। दुपारची वेळ आहे, थोडासा व्हिडिओमध्ये क्लॅरिटी दिसणार नाही कदाचित, परंतु अशी खूप सारी झाडं आमच्या शाळेच्या आवारात आहेत आणि बऱ्याचशा वनस्पती ह्या औषधोपयुक्त वनस्पती आहेत। आपण बघू शकता हे धोपा आहे। काही ठिकाणी मला वाटतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये तिकडे पुण्याकडे वगैरे याला अडू असं म्हटलं जातं, त्याला इंग्लिशमध्ये टारो असं म्हणतात। मधुमेह नावाच्या आजारावरील एक रामबाण औषध म्हणून धोपा किंवा अडू या वनस्पतीकडे पाहिले जाते। अडूच्या पानामुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते। असं म्हणतात की इटिंग टारो लीव्ज इज बेनिफिशियल फॉर डायबेटिक्स। अडूच्या पानामध्ये कॅल्शियम ऑक्सिलेट असते, त्यामुळे हे जरा कच्चं आपण कधी खाऊ नये। खायचं असलं तर त्याला शिजवून खावं। यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन ई, B6, फॉलिक ॲसिड असते। काही मिनरल्स पण असतात, जसं की मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅंगनीज। वजन कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या पानांचा फार असा वापर होतो। दमा असलेल्या लोकांनी मात्र अडूच्या पानाचं सेवन करू नये, किंवा ज्या लोकांना गुडघादुखी आहे, याला आपण गुडघेदुखी म्हणतो,
खोकला आहे, खूप असा मोठा उबड येणारा खोकला, अशा लोकांनी याची पाने खाणे टाळावी. किंवा ज्या काही व्यक्तींना गॅसचा प्रॉब्लेम असतो त्यांनीसुद्धा अळूची पाने खायला टाळलं पाहिजे. ही एक सुद्धा वनस्पती आमच्या शाळेमध्ये आहे. आमच्या शाळेतील हे एक चिकूचं झाड आपण बघू शकता. अनेक चिकू लागलेली आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी चिकूंचा छान आस्वाद पण घेतला आहे. पिकू घातलेत, हे बघा तरी आहेत काही बरेचसे चिकू. खूप फळधारणा झाली होती इथे, परंतु आता संपत आलेत. सैपोटिसी नावाचं जे कूळ आहे त्या कुळातील ही वनस्पती आहे आणि याला शास्त्रीय नाव मैनिलकारा जपोटा असं एक त्याचं शास्त्रीय नाव आहे. मित्रांनो, चिकूमध्ये कॅन्सर विरोधी गुणधर्म चांगल्या प्रकारे आढळतात. स्तनाच्या कर्करोगांच्या ज्या पेशींची वाढ आहे ते रोखण्यासाठी चिकू आणि त्याच्या फुलाचा अर्क हा फायदेशीर आहे. हे झाडसुद्धा आमच्या शाळेमध्ये आहे. विद्यार्थी छान प्रकारे चिकू खातात. आपण बघू शकता की अनेक प्रकारची इथे वनस्पती आहेत आणि यामध्ये अशा अनेक वनस्पती असतील, कदाचित त्यांच्यात काय औषधयुक्त गुणधर्म आहेत ते सुद्धा कदाचित आम्हाला माहीत नसतील. परंतु इथे अनेक अशा वनस्पती आहेत ज्या वनस्पतींचा फार असा औषधांसाठी फार वापर होतो. धन्यवाद.